नमस्कार. आज आपण आलोय मुंबईच्या लाईफलाईनचा एक अविस्मरणीय प्रवास सुरू करीत आहोत. तोही CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून थेट वाशीपर्यंत. हा आहे हार्बर लाईनचा प्रवास जो नवी मुंबईला जोडतो. तर मी आता उतरलोय CSMTला आणि CSMTचं स्टेशन कधीही बघणं हे खरंच आपल्यामध्ये अद्भुतच आहे. तरी पहिलेच बघा ना, हे असे मच्छीवाले खूप मेहनत करतात, मानलं पाहिजे त्यांना. आणि आता मी चाललो 1 नंबर स्टेशनला. पहिला ह्या अशा कोळणी जायच्या, आता हे मच्छीवाले आपल्या डोक्यावर हे जे ॲल्युमिनियमचं टोपलं घेऊन जातात. आणि आज रविवार होता त्याच्यामुळे त्यांची खूप धावपळ चालू होती. आता वाजले ऑलमोस्ट सकाळचे 8. आणि आता मी एक एक प्लॅटफॉर्म पार करून मी आलोय स्टेशनच्या बाहेर. सर्वात आधी दर्शन घेतलं तर ह्या अद्भुत अशा वास्तूचं, वास्तुशास्त्राचा शिल्पकलेचा अद्भुत असा हा नमुना. अशी वास्तू मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग. किती वेळा मी मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग बघितली आणि किती वेळा ही मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंगचे फोटो काढले. आणि हे आपलं CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, हे गॉथिक शैलीतलं असं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन. ह्या सुद्धा स्टेशनचे इतके वेळा मी फोटो काढले, इतके वेळा मी शूट केलंय ना, तरी सुद्धा मन भरत नाही. तर आता स्टेशन मध्ये जाऊया. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून पनवेलला गाडी पकडणार आहे. पनवेलची ऑलरेडी मी UTS ॲपने तिकीट काढलेलं आहे आणि त्याच्यासाठीच मला स्टेशनच्या बाहेर यावं लागलं. आता आपण स्टेशनमध्ये एंट्री केलेली आहे आणि बघा ना, स्टेशनमध्ये प्रवेश करताच हे असं भव्य असे पिलर दिसतात आणि काय वास्तू बांधली आहे खरंच. आणि 100 ते 150 वर्षापूर्वीची वास्तू बघायलाच मजा येते. तर आता आलो 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आणि 1 नंबर प्लॅटफॉर्मला आता ही पनवेल गाडी लागलेली आहे. आपल्या डोक्यावरती ती मच्छीची टोपली घेऊन तर मी घुसलो. यांना शूट करण्यासाठीच मी बघितलं, बोललो बघूया तर खरं. आणि हा माल डबा आहे आणि माल डब्यामध्ये हे बसलेले असे खूप मेहनत करतात. बघा ना, प्रत्येक ठिकाणी ते होम डिलिव्हरी करतायत. हे CSMT स्टेशन सोडलेलं आहे आणि गाडी लागलेली आहे पुढे आपल्या प्रवासाला. हा हार्बर लाईनचा प्रवास. आपण आलोय मशीद बंदर स्टेशनला आणि मी आहे ना जास्तीत जास्त स्टेशन्स ना उतरणार आहे. आणि तिकडच्या रेल्वे स्टेशनच्या जो जवळचा भोवतालचा परिसर आहे ना, रस्ते, जुन्या हेरिटेज इमारती दाखवणार आहे. मशीद बंदरला तुम्हाला माहितीच असेल, क्रॉफर्ड मार्केट, पायधुनी आणि पूर्ण होलसेल मार्केट आहे. आणि मला वाटतं मशीद बंदर हे नाव सुद्धा पडलं की तिकडची ती जी फेमस मशीद आहे स्टेशनच्या जवळच आहे, तर त्या मशिदीवरून हे मशीद बंदर असं नाव पडलं असावं. मशीद बंदर स्टेशन सोडलंय आणि ती तिकडे चालली आहे. ती रेल्वे मला वाटतं सेंट्रल रेल्वेची आहे आणि इथून आता आपण हार्बर रेल्वेने प्रवास करू. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हार्बर रेल्वेचा प्रवास करतोय. रेल्वेमध्ये खरंच बाहेर लटकायचं आणि प्रवास करायचा ना, त्याची मजा एक वेगळीच आहे. आता बघा, ती सेंट्रल रेल्वे चालली, ती खाली गेली आणि हा आता एलिव्हेटेड मार्ग आला. आणि मी पहिल्यांदा आलो ह्या एलिव्हेटेड मार्गाने स्टँडर्ड रोडला. आणि आता हा बीचवर ही चालली आहे रेल्वे.
काय बांधकाम केलंय बघा ना सँडर्स रोडचं. सँडर्स रोड. तर आता हे आलंय सँडर्स रोड स्टेशन. तर मी स्टेशनच्या बाहेर आलोय आणि पहिला जर स्टेशनचा एक बोर्ड दिसतो सँडर्स रोड म्हणून, असा गेट बनवलेला आहे आणि हा एलिव्हेटेड आहे ना, त्याच्यामुळे स्टेशनवरून बाहेर यायला असं एक कम्प्लीट ब्रिज दिलेला आहे, जो की बऱ्याच रेल्वे स्टेशनचा नसतो. आणि या ज्या दोन जुन्या इमारती दिसत आहेत बघा समोर, या पण खूप जुन्या वाटत आहेत आणि असं बांधकाम आता मुंबईमध्ये बघायला सुद्धा नाही मिळत. मला वाटतं ह्या सुद्धा 100 वर्ष जुन्या इमारती असतील. हा एरिया आहेत ना मुंबईमध्ये, खरंच किती बघावं तरी कमीच आहे. नवरोजी हिल मार्ग नंबर 11. आणि मुंबईत ना या गायींचं दर्शन आपल्याला जागोजागी पाहायला मिळतं. हे बघा इथे असं चारा ठेवलेला असतो आणि भाविक या गायींना चारा देत असतात. तर परत आता आपण स्टेशन मध्ये एंट्री करतोय. हे सँडर्स रोड स्टेशन सोडलेलं आहे आणि हे बघा ह्या वरून आपल्याला दिसतंय खाली ज्या मला वाटतं ह्या CSMTच्या सगळ्या गाड्या आहेत. आणि बघा ना पूर्ण मुंबईमध्ये आता टॉवरचं राज्य आहे. एका बाजूला टॉवर आणि एका बाजूला रेल्वेला लागून बघा ना, ही पूर्ण रेल्वेला लागून झोपडपट्टी आहे, थोडं सुद्धा अंतर ठेवलेलं नाही. तर आता आलोय डॉकयार्ड रोड स्टेशनला. आता ह्या डॉकयार्ड रोड स्टेशनला गर्दी तशी नव्हती म्हणा. डॉकयार्ड रोड स्टेशन नावाप्रमाणेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि गोदी क्षेत्रासाठी हे महत्वाचं स्टेशन आहे. बघूया स्टेशनच्या बाहेर काय काय बघायला मिळतं. ते स्टेशनवर तर सामसूम होती. हे बघा परत इथे हे मच्छीवाले दिसत आहेत. मला वाटतं इथे सुद्धा होलसेल रेटमध्ये मच्छी मिळते. मला वाटतं हे भाऊच्या धक्क्यावरून आले तिथे घेऊन, तर इथून भाऊचा धक्का जवळ असावा. स्टेशन मी म्हटलं ना मगाशी, स्टेशन वरती आहे. आणि आता आपण बाहेर आल्यानंतर पहिली दिसते सलूनची रांग दिसते बघा. त्या ब्रिजच्या खाली सलून लावलेले आहेत आणि संडे असल्यामुळे पूर्ण सलूनमध्ये पण गर्दी आहे. आता ह्याचं नाव दोन नाव आहेत, एक डॉकयार्ड रोड आणि माझगाव रेल्वे स्थानक. तसं हे डॉकयार्ड रोड स्टेशन. मुंबई स्मार्ट सिटी. हे स्टेशनच्या बाहेरच एक चर्च आहे, रोझरी चर्च म्हणून. आणि आकाश बघा पूर्ण निरभ्र असं आकाश आहे. आणि हे बघा मी म्हटलं ना, ही टेकडी दिसते बघा. हे संपूर्ण ही हार्बर लाईन आहे ना, ही असं उंच मला वाटतं डोंगरावरच आहे. म्हणजे समुद्राच्या किनारी जो डोंगर असतो ना, तशी त्याच्यामुळे ही हार्बर लाईन आहे. डॉकयार्ड रोड स्टेशन. हे बघा ही पूर्ण उंच टेकडी दिसते. ही माझगावची टेकडी म्हणतात ते हीच मला कल्पना नाही. आणि मी पहिल्यांदाच येतो या सगळ्या स्टेशन्सवरती. आणि मी जास्त काही दूर जात नाही, त्यांना व्लॉग सुद्धा खूप मोठं होईल. तरी मला वाटतं या व्लॉगचे 2 भाग नक्कीच होतील. तर आता पुन्हा स्टेशनमध्ये आलोय आणि आता डॉकयार्ड सोडलंय. या डॉकयार्डच्या बाजूने आता बघा ना पुढे हे स्टेशन, जिथे सुद्धा पूर्ण आजूबाजूला वस्ती आहे. मी लटकत नव्हतो मित्रांनो, नाही तर तुम्हाला वाटेल की मी ट्रेनला लटकतोय. मी ट्रेनच्या प्रॉपरली आतमध्ये राहून शूट करत होतो. आणि मला वाटतं हा ईस्टर्न फ्रीवेचा तो जो ब्रिज दिसतोय
आणि रेल्वेमध्ये ना एक वेगळाच अनुभव असतो. खिडकीत बसून बाहेर बघायचं किंवा दरवाज्यात लटकायचं आणि बाहेर बघायचं. तर आता आपण आलोय रेरोड स्टेशनला. ही सगळी इंग्रजांच्या जमान्यामध्ये नावं ठेवली गेलेली आहेत. आता या स्टेशनच्या बाहेर आलोय आणि बघा हा सरळ रस्ता आहे ना, ह्या सरळ रस्त्याने आपण राईटला गेलो ना तर मला वाटतं भायखळा येईल. भायखळा स्टेशनला आपण सरळ पोहोचू. रेरोड रेल्वे स्थानक. आणि हे बघा ना उंच उंच टॉवर दिसतात. हे मला वाटतं भायखळ्याचंच आहे आणि ह्याच्या मागेच भायखळा, लालबाग एरिया, काळा चौकी इथूनच आपल्याला जाता येईल. आणि इकडे ना ईस्ट इंडियन्स ख्रिश्चन लोकांची वस्ती आहे. इथेच ते मला वाटतं ना म्हातारपाकडी गाव इथूनच जवळ आहे. माझा त्याच्यावर एक ब्लॉग सुद्धा आहे, तो पण बघू शकता आपण. आणि ही बघा ना पोस्टाची पेटी, कित्येक वर्षांचा इतिहास आहे. मला वाटतं ना प्रत्येक ब्लॉकमध्ये एक पोस्टाची पेटी असते. गिरगावच्या ब्लॉकमध्ये पण एक पोस्टाची पेटी आहे. आणि पोस्ट सर्व्हिस तर आता बंद झाली. आता परत आपण जाऊया स्टेशनच्या आतमध्ये रेरोडमध्ये. आणि ही गाडी आली आहे आणि पुढची रेल्वे आलेली आहे 9:16ची पनवेल. तर आता परत या 9:16च्या पनवेल रेल्वेमध्ये मी प्रवेश केलाय. बघा मगाशी मी म्हणतो मला हा पूर्ण मार्ग आहे ना हार्बर रेल्वेचा, हा एलिव्हेटेड आहे. तर इथून आपल्याला संपूर्ण असं वरून आपल्याला सगळं दिसतं. हे पुढच्या स्टेशनला आलोय आणि हे पुढचं स्टेशन आहे कॉटन ग्रीन. मुंबईतलं ना त्यावेळेच्या ब्रिटिशांच्या काळातलं कापूसाचं हे मला वाटतं व्यापाराचं केंद्र होतं, कॉटन ट्रेडिंग. आजूबाजूला गोदाम आणि रेसिडेन्शियल बिल्डिंगचा हा परिसर आहे. स्टेशनच्या आजूबाजूला पूर्ण ही वस्ती किती आहे बघा, एवढी दाटीवाटीने वस्ती आहे ना. आणि इथे आहे ना हा स्कायवॉक आहे. स्कायवॉक म्हणजे बघा ना, जर आपण त्याला म्हणतो तर आकाशातली सफर, आणि अशा रीतीने त्याला नाव दिलेलं आहे स्काय वॉक म्हणून. पण मुंबईतल्या प्रत्येक स्कायवॉकवर आहे ना तुम्हाला गर्दुल्ले, दारूच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटं, बेवड्यांचे संसार, जेवणाच्या सांडलेल्या पिशव्या, असं सुंदर चित्र पाहायला मिळतं. आणि एक ब्लॉग आहे ना मी नक्कीच या स्कायवॉकवरती बनवणार आहे, मुंबईतल्या आणि ठाण्याच्या स्कायवॉकवरती. अहो काय वाट लावून ठेवली आहे म्हणजे स्कायवॉकची. आता हे बघा ना, म्हणजे कोण फॅमिली मॅन आहे ना तो याच्यावरून चालूच शकत नाही, अशा कंडिशन करून ठेवलेली आहे. तरी मी कितीतरी गोष्टी या आता एडिटमध्ये काढून टाकलेल्या आहेत. पूर्ण त्या स्कायवॉकवरती जेवण सांडलेलं, डाळ सांडलेली खरंच. आणि रस्त्यावर थुकणं किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर थुकणं, स्कायवॉकवर थुकणं हा तर इंडियन माणसाचा, भारतीय माणसाचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. तर असा हा कॉटन ग्रीनचा परिसर. मला वाटतं ना इथे भरपूर मोठी मोठी गोदामं असावी त्यावेळेला. आता बघा इथे हा जिजामाता उद्यानचा बोर्ड दिसतोय. म्हणजे मला वाटतं इथे आपण आता उजवीकडे वळालो नंतर राणीची बाग येईल भायखळ्याची. इथूनच आपण मला वाटतं भाऊच्या धक्क्याला सुद्धा इथून पुढे जाऊ शकतो. तर आता इथे बघा सरळ गेलो की आपण माटुंगा, वडाळा, डावीकडे वळालो की शेवडी. मी जास्त लांब नाही फिरलो, कुठल्या स्टेशनला उतरलो तर थोडाच एरिया दाखवलाय, जवळजवळचाच एरिया दाखवलाय. कारण की जर लांब जास्तीत जास्त जात राहिलो असतं ना तर हा ब्लॉग मला वाटतं 4 तासाचा झाला असतं. आत्ताच तो असा ऑलमोस्ट मला वाटतं एक 5-6 तासाचा झालेला आहे. तो मी एडिट करून 1 तासामध्ये संपवायचा प्रयत्न करेन. बघा मगाशी मी म्हणालो ना हा एलिव्हेटेड रेल्वेचा ब्रिज. आणि हे बघा स्मार्ट सिटीचं एक चित्र दिसतंय.
सकाळी ऑलमोस्ट 9 वाजले तरी. आता हा मला वाटतं किती दिवसाचा कचरा असेल देवाला माहिती. स्मार्ट सिटी मुंबई. आणि तसं ना मुंबईचे ना मला वाटतं 3 भाग पडतात मुख्य करून. एक वेस्टर्न लाईन, सेंट्रल आणि हार्बर. आणि समुद्राच्या अगदी जवळची लाईन म्हणजे ही रेल्वे मार्ग हार्बर लाईन. तर आता पुन्हा एक कॉटन ग्रीन स्टेशन मी सोडलंय आणि पुढे आलोय. आणि बघा ना रेल्वेतून आपल्याला दिसते काय झोपडपट्टीची आपल्याकडे नजारा आहे. खरंच तिथे बघावं तिथे झोपडपट्टी आहे मुंबईमध्ये. दोन्ही बाजूला बघा तुम्ही, जर तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला रेल्वेच्या लाईनच्या पूर्ण झोपडपट्टी आहे. आणि संडे असल्यामुळे ना रेल्वेमध्ये तशी गर्दी कमी होती आणि मी लवकर आलेलो त्याच्यामुळे खूपच गर्दी कमी होती. तर आता येऊन पोहोचलोय शिवडी स्टेशनला. हे हार्बर लाईनचं कॉटन ग्रीनच्या पुढचं स्टेशन शिवडी. मी आता स्टेशनच्या बाहेर आलोय आणि इथे मला ना थोडी वस्ती अशी दिसली, कारण बाकीच्या स्टेशनला एवढी वस्ती नव्हती. कारण कॉटन ग्रीनला जर आपण बघितलं तर खूपच असं गोदामा वगैरे टाईपमध्ये होतं. इथे थोडीशी तरी वस्ती दिसली. हे शिवडी स्टेशन. आता मी उतरून आलोय बाहेर. इथे बरीच तशी वर्दळ होती लोकांची. आणि इथे बघा मला आता हा स्टेशनच्या जवळच एक रेल्वे क्रॉसिंग आहे. मला ऍक्च्युली वाटलेलं मुंबईतले सगळे रेल्वे क्रॉसिंग बंद झालेत, पण हे रेल्वे क्रॉसिंग अजून सुद्धा चालू आहेत. हा बघा हा रेल्वे क्रॉसिंग. इथे लोक बिंदास रेल्वे क्रॉसिंग करतात. ऍक्च्युली सिग्नल रेड आहे म्हणजे क्रॉसिंगसाठी. क्रॉसिंग करायला परमिशन नाही तरी सुद्धा लोक बिंदास येतात आणि जातात. मी सुद्धा शूट करून दाखवण्यासाठी क्रॉसिंग केलं नाही असं नाही. तर आता मी त्या साईडला पलीकडे चाललोय. हा बघा तो ब्रिज मी म्हटलं ना तो दिसतोय, तो जो ईस्टर्न फ्रीवे आहे जो सरळ मानखुर्दवरून CSMT जातो, तो ईस्टर्न फ्रीवेचा ब्रिज. आणि हे बघा हे तिथे शिवडी स्टेशन आहे आणि इथे हे दोन्ही बाजूला हे रेल्वे क्रॉसिंग आहे. खरं म्हणजे हे रेल्वे क्रॉसिंग ऍक्च्युली बंद व्हायला पाहिजेत जितके लवकर होतील तेवढे. कारण बघा तुम्ही बघितलं ना तर दोन्ही साईडला असा टर्न आहे, त्याच्यामुळे बिलकुल कळणार नाही की कधी गाडी कधी रेल्वे फास्टमध्ये येते ते. मला वाटतं इथे पूर्वेला जास्त वस्ती नाही आहे, कारण की हा पूर्ण बंदराचा भाग आहे ना. आणि इथे बघा हा बोर्ड वगैरे सगळं लिहून ठेवलंय, पण कोणी त्याचं काहीच पालन वगैरे करत नाही मला वाटतं. आता हे बघा स्टेशनच्या बाहेरच एक बिल्डिंग होती अशी राऊंडमध्ये. आपण जर असं शिवडी स्टेशनच्या पुढे आलो ना तर हा पूर्ण सुक्या मासळीचा बाजार आहे. बघा ना इथे बोंबील, सुकट, सोडे, बऱ्याच प्रकारची सुकी मच्छीची दुकान होती आणि खूप मोठी मोठी दुकानं होती. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघाल ना इथून पुढे लाईनीने दुकान आहेत. ही सगळी सुक्या मासळीची दुकान आहेत. बघा मुंबईला ना चारी बाजूने समुद्र असल्यामुळे ना मुंबईच्या लोकांची खूप मजा आहे. आणि जे मच्छी खाणारे शौकीन आहेत ना त्यांना तर खरंच इतकी मच्छी मिळते मुंबईमध्ये खायला. ही बघा ना ही वाकटी, बोंबील, ही सुकट, हा बघा हा जवला, बऱ्याच प्रकारची मच्छी आहे. भाई सोडा कैसा? सोडा 600, 800, 1000, 1200, 1400.
माल भी पूरा एक साइज वाला है। ये वाला लोगे तो आपको 450 में। उसमें ये छोटा वाला डाला है बीच में। तो छोटा बड़ा वही रहता है ना, वो हम लोग डालते नहीं हो। आणि आता आपण इथे पुढे आलो ना की ह्या सगळ्या बिर्डी चाळीच्या इथे बिल्डिंग, इथे सुद्धा बिर्डी चाळीची बिल्डिंगी आहेत पूर्ण लाईनीने. तर ह्या बिर्डी चाळींचा एक फेरफटका मारून आलोय. आता वाजले 10 आणि परत मी आलोय शेवडी स्टेशनला आणि पुढच्या प्रवासासाठी आपण निघूया. आता शेवडी स्टेशन सोडलंय. मला वाटतं ना धारावीला ना मुंबईमध्ये उगाच बदनाम केलंय की एशियातली मोठी झोपडपट्टी आणि हे ते. आता बघा ना रेल्वे स्टेशनच्या दुतर्फा दोन्ही बाजूला झोपडपट्टी आहे बघ, केवढी घाण आहे दोन्ही बाजूला. सगळेजण तिथेच टाकतात आणि पूर्ण दोन्ही बाजूला झोपडपट्टी आहे रेल्वे लाईनच्या. आणि तशी तर मुंबईमध्ये किती मोठमोठ्या झोपडपट्टी आहेत, जसं की बँद्रा, अंधेरी, मालवणी, असल्फा, विक्रोळी, गोवंडी. तर आता असं हे शिवडी स्टेशन आपण सोडलंय आणि पुढे मार्गस्थ होतोय. तर आता आलोय वडाळा रोडला. आता हे आहे वडाळा स्टेशन, वडाळा रोड. म्हणजे इथून दादर अगदीच जवळ आहे. आणि हे वडाळा ना म्हणजे मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनचा महत्वाचा जंक्शन पॉइंट आहे. तर नवी मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन इथेच सुरू होतं, कारण नवी मुंबई इथून आपण क्रॉस केलं तर मग या वडाळा गोरेगाव स्टेशनने आपण इथून जंक्शन पॉइंटने वेस्टर्नला जाऊ शकतो आणि नवी मुंबईकडे पनवेल, खारघर, बेलापूर ह्या. ही बघा ही बाहेर दिसते ना, ही मुंबई ट्रान्स हार्बरची मेट्रो. इथून मी पुढे आलो आणि इथे एक मला वाटतं इथून वॉकेबलच दादर स्टेशन असेल, दादर टीटी. आणि हे वडाळ्याचं इराणी कॅफे, वडाळा रेस्टॉरंट म्हणून. भूक लागलेली म्हणून मी म्हटलं चला जाऊन एक काही नाश्ता करूया. ते ऑर्डर केली आमलेट पाव, चहा आणि बन मस्का. बघा हे आमलेट पाव, हे आमलेट आणि हे पाव असे होतं. ठीक होतं, इतका काही खास नव्हता. आणि हे बन मस्का, त्याच्यामध्ये सुद्धा ऍक्च्युली मी पाव मागितलेलं पण बन पाव दिला. आणि हा चहा ठीक होता आणि कम्प्लीट दुधाचा होता. तर असा हा ठीकठाक नाश्ता करून मी पुढे निघालोय. इतका काही खास नव्हता नाश्ता. आता मी आलोय परत वडाळा स्टेशनमध्ये आणि 10:56ची बँड्रा लागली आहे. आता मी पनवेल पकडली आहे. पुढचं स्टेशन हे वडाळा स्टेशन आपण सोडलेलं आहे. आता हे बघा ना पूर्ण दोन्ही बाजूला रेल्वेच्या ही झोपडपट्टी आहे. हे बघा ना ही पूर्ण लाईनीमध्येच इथून झोपडपट्टी लागली आहे. इथून आता त्या ट्रॅक वरून आहे ना मला वाटतं की जाईल वेस्टर्नला. तिथे तो चेंज होतो ट्रॅक आणि ही सरळ आपण गेलो की नवी मुंबईकडे वाशीकडे जाऊ, पनवेल वाशीला. ना रेल्वेची जागा एवढी आहे ना बाजूला, पण इतक्या पूर्ण रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. मुंबईतला ना असं एकही माणूस नसेल जो रेल्वेच्या दरवाज्यात लटकला नसेल. ज्याने मुंबईच्या लोकलने प्रवास केलाय तो प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी आयुष्यात एकदा तरी मुंबईच्या रेल्वेत लटकला असेल.
हे पुढच्या स्टेशनला आलोय आणि हे गुरु तेग बहादूर नगर. तर आता हे स्टेशन आलोय आपण गुरु तेग बहादूर नगर वरून बाहेर, आणि मी इथे पूर्वेकडे आलोय. आणि हा मला वाटतं ना प्रतीक्षानगर एरिया आहे, सायन कोळीवाडा हा स्टेशनच्या बाहेर. या सगळ्या बघा ह्या हाऊसिंग बोर्डच्या बिल्डिंगी आहेत. आणि कधीतरी मला वाटतं मी इथे एकदा कधी लहानपणी आलो असेल, मला आठवत नाही, कारण आता कम्प्लीट वेगळं झालं. स्टेशनच्या बाहेरच अशी छोटीशी अरुंद गल्ली आहे, दोन्ही बाजूला ही दुकानं आहेत. इथे बघा मोबाईलची, चपलेची अशी दुकानं आहेत. हे टिपिकल घाटकोपर विक्रोळी सारखं स्टेशन आहे. आणि आता आपण बाहेर पडलो की इथे दोन्ही बाजूला ही हा पूर्ण एरिया आहे. हा बघा, हा पूर्ण मला वाटतं प्रतीक्षानगरच एरिया आहे हा सगळा सायन कोळीवाडा. आणि मी सकाळी 8ला प्रवास चालू केला होता, आता 11 वाजले. मला वाटतं संपूर्ण मुंबई बघा, मला वाटतं 1000-2000 एपिसोड नक्कीच होती. आणि हे स्टेशन आहे ना गुरु तेग बहादूर नगर, हे स्टेशन शीख समुदायाचं महत्वाचं केंद्रस्थान आहे. स्टेशनच्या अगदीच जवळ प्रसिद्ध गुरुद्वारा आहे. आणि असा एक फेरफटका मागला स्टेशन गुरु तेग बहादूर स्टेशनच्या जवळचा. आणि आता परत ट्रेनमध्ये आलोय आणि पुढच्या स्टेशनच्या प्रवासाला लागलोय. आणि पुढचं स्टेशन आहे चुनाभट्टी स्टेशन. आणि या स्टेशनवरून आहे ना सायन आणि ईस्टर्न फ्रीवेला जाता येतं. मला वाटतं सायन इथून जवळच आहे. इथे चुन्याच्या ना चुनखडीच्या दगडाच्या मला वाटतं खाणी होत्या पहिल्या ब्रिटिशांच्या जमान्यात, आणि त्याच्यावरती प्रोसेस करण्यासाठी चुन्याच्या भट्ट्या होत्या, म्हणून याला चुनाभट्टी असं नाव पडलं. खूप प्रत्येक स्टेशनच्या नावांच्या मागे काही ना काहीतरी स्टोरी आहे, काही ना काहीतरी गोष्ट आहे. तर मी चुनाभट्टी स्टेशनच्या बाहेर काय गेलो ना, जवळ आतूनच दाखवलंय चुनाभट्टी स्टेशन. आणि आता पुढच्या प्रवासाला लागूया चुनाभट्टीच्या पुढचं स्टेशन. आणि मी म्हटलं ना मगाशी बघा इथे सुद्धा एक रेल्वे क्रॉसिंग दिसतं ट्रेनमधून जाताना. मला असं वाटलं ना की मुंबईतले सगळे रेल्वे क्रॉसिंग ऑलमोस्ट बंद झाले असतील, पण नाही, अजून चालू आहेत. पाऊस आहे ना का जायचं नावच घेत नव्हता. आता दिवाळी संपली तरी अजून पाऊस चालू आहे. आणि आता आपण आलोय कुर्ला स्टेशनला, जे हार्बर आणि मध्य भागाचं जिथे विभाजन होतं ना ते कुर्ला स्टेशन. पाऊस काय ना जायचं नावच घेत नाही. हा बघा, आपण आता हा सेंट्रल मधून सुद्धा आपल्याला हा भाग दिसतो कुर्ल्याचा. आणि असं नका समजू मी ही कमीत कमी आता ही मला वाटतं 8वी-9वी गाडी पकडली असेल, म्हणून ती खाली थोडीशी रिकामी कधी भरलेली अशी दिसते. आणि आता आपण आलोय कुर्ला स्टेशनच्या पुढे. जे की आहे टिळक नगर.
टिळकनगरच्या एका बाजूला चेंबूर आणि दुसऱ्या बाजूला कुर्ला आणि एकदम शांत स्टेशन होतं. काही गर्दी नाही, काही नाही, खूप शांतता होती बघा ना पूर्ण स्टेशनवर. आता या स्टेशन टिळकनगरवरून आपण निघालोय पुढच्या स्टेशनला. झोपडपट्टी मात्र काय रेल्वे स्टेशनच्या बाजूने निघत नाही. हे चेंबूर. मोठाच्या मोठा स्कायवॉक आहे. आणि इथे कसलं तरी खाली खोदकाम चालू होतं. तिथं आपल्या इथे मुंबईच्या 5वीलाच पुजलेलं आहे. वर्षाचे 12 महिने काही ना काहीतरी काम चालूच आहे. या कामांवरती सुद्धा मी एक ब्लॉग बनवणार आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तो, आणि हा सरळ रस्ता जातो अमर महालला, जिथे गाड्यांचे वगैरे 2 व्हीलरचे पार्ट्स मिळतात ना स्वस्तात, तो अमर महालला जातो तो हा रस्ता. आणि राज कपूरचा आरके स्टुडिओ इकडेच होता. आता तो गोदरेजने विकत घेतलाय. तर हे स्टेशनच्या बाहेरचा हा तुम्हाला परिसर दाखवून आता आपण परत पुढे जाऊ. आता मी आलोय गोवंडी स्टेशनला. स्टेशनला लागूनच आहे ना पूर्ण झोपडपट्टी आहे. आणि म्हणजे स्टेशनच्या झोपडपट्टीमध्ये 2 स्टेशनमध्ये ते बघा ना प्लॅटफॉर्मला चिकटूनच झोपडपट्टी आहे. आणि स्टेशनमध्ये आणि झोपडपट्टीमध्ये 2 फुटाचं सुद्धा अंतर नाही आहे. 2 फुटाचं. ती मोठी भारतीय रेल्वे आहे. आणि बघा आता या स्टेशनमधून मी बाहेर पडलो आणि ही दोन्ही बाजूला पूर्ण झोपडपट्टी आहे. पूर्ण हे अतिक्रमण आहे दोन्ही बाजूला. आणि इथे लोक राहतात. असं हे गोवंडी स्टेशन हे बघा ना पूर्ण इथे. म्हणजे धारावीला कशा गल्ल्या आहेत बारीक, म्हणजे जिथे अंधाऱ्या गल्ल्या आहेत तशीच ही गल्ली आहे. सगळी हॉटेल्स, मटणाची दुकानं, चिकनची, ही ती रेल्वे लाईन आहे. आणि ही बघा ही रिक्षाची इथे लाईन आहे पूर्ण स्टेशनच्या बाहेर. हे रिक्षावाले आणि हा देवनारचा कत्तलखाना हा जो दिसतोय तो. मुंबईमध्ये मी बघितलं ना कुठे कुठे म्हणजे इतके भाग आहेत ना, इतके परिसर आहेत ना, कोणीच असं नसेल की जो अख्खी मुंबई पूर्ण त्याने पालथी घातली. आता हे बघा ना ही पूर्ण परत एक गल्ली. या गल्लीमध्ये दिसते आपल्याला बघा ना दोन्ही बाजूला ही दुकानं आहेत, दुकान लाईन. आणि इथून हे स्टेशनला जायला हा रस्ता आहे. आणि जे मगाशी म्हटलं ते बघा ना आता या स्टेशनमध्ये आता हे बघा हे दुकान आणि या स्टेशनमध्ये जायला 2 फुटाचं सुद्धा अंतर नाही आहे या गोवंडी स्टेशनमध्ये.
त्या रीतीने मी आता गोवंडी स्टेशन सोडलंय. तर ह्या गोवंडी स्टेशन सोडल्यानंतर मुंबई सुद्धा सोडलेली आहे आणि आता ही मुंबई सोडून आपण लागलोय वाशीच्या स्टेशनच्या दिशेने. आता मला माहिती नाही मानपूर स्टेशन कधी गेलं काय, मला खरंच कळालंच नाही. ठाण्याची आणि वाशीची खाडी लागली. तरी ठाण्याची खाडी आहे आणि हा वाशीची खाडी आणि हा पूर्ण समुद्राला जाऊन मिळतो, अरबी समुद्राला ही खाडी. तर असा माझा प्रवास होता CSMT टू वाशी आणि हार्बर लाईनची स्टेशन्स दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा ना केवढी खाडी आहे, किती मोठी खाडी आहे आणि मला वाटतं खाडीला भरती आली आहे आता. तर पाणी बघा किती वरती आलंय. आता आलोय वाशीला. बघा मी उतरलोय वाशी स्टेशनला. इथे हे स्टेशन्स एअरपोर्ट सारखे बांधलेले आहेत, एकदम जबरदस्त बांधलेले आहेत स्टेशन्स. म्हणजे स्टेशन वरती आहे, रेल्वे वरती येते आणि आपल्याला खाली अंडरग्राऊंड मधून जावं लागतं बाहेर. तर जे कोणी कधी ज्यांनी बघितलं नसेल हार्बर लाईनचा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच मला वाटतं मार्गदर्शक ठरेल. तर आता हा स्टेशनच्या बाहेर आलोय आणि तो रघुलीला मॉल, हे बघा वाशी रेल्वे स्टेशन कमर्शियल कॉम्प्लेक्स, हा बस डेपो वाशीचा आणि हा स्टेशन प्लाझा. तर असा वाशीचा परिसर. रोज असंख्य लाखो प्रवासी हार्बर लाईन वरून प्रवास करतात. तर असा हा हार्बर लाईनचा प्रवास CSMT टू वाशी. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.